पुणे नाशिक रोडवरील घारगाव गावच्या रोडच्या पूर्वेस एका पत्र्याच्या शेडमध्ये देशी दारू दुकानच्या मालकाचा मुलगा आरोपी तौसिफ खलील शेख राहणार आश्वी, महेंद्र मधुकर मिसाळ डोळासने, बाळू धर्म शिंदे घारगाव मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दारू विक्री करीत होते। मद्यपींची बऱ्यापैकी गर्दी जमा झाली होती। त्याचवेळी अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथे वेडूआईच्या जत्रेसाठी राज्यातील लाखो आदिवासी भाविकांची श्रद्धा असल्यानं या यात्रेसाठी संगमनेर घारगाव वनकोटे मार्गे भाविक जात असतात। त्याच यात्रेसाठी सामाजिक कार्यकर्ते निघाले असता त्यांना हा प्रकार दिसला। त्यांनी तातडीनं 8 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांना मोबाईलवरून संपर्क साधत तपशीलवार माहिती सांगितली। डॉक्टर त्रिपाठी यांनीही त्यांच्या माहितीला प्रतिसाद देत तातडीनं संगमनेर विभागाचे डीवायएसपी डॉक्टर अजय देवरे यांना मोबाईलवरून माहिती देऊन कारवाईचे आदेश दिले। मात्र देवरे नगरचे अधीक्षक कार्यालयातील मीटिंग उरकून संगमनेरला जाण्यास निघाले होते। त्यांनी तातडीनं आपली गाडी आळेफाटा मार्गे वळवली आणि त्याचवेळी आपल्या संगमनेर कार्यालयात माहिती देऊन पथक नेमून घारगावला बोलावलं। तसेच तासाभरात देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली। दारू विक्री करणारे 3 जणांना अटक करून देशी प्रवरा संत्रा आदी दारूच्या 32 क्वार्टर किंमत 1600 रुपये, देशी बडीशेप 5 क्वार्टर 250 रुपये, विदेशी बॉम्बे व्हिस्की 14 क्वार्टर 980 आणि रोख नोटा 53,530 असा एकूण 56,360 रुपयांचा माल जप्त करून मुंबई प्रोव्हिजन ॲक्ट 65E गुन्ह्याखाली अटक करून ताब्यात घेतले। यावेळी डॉक्टर अजय देवरे, हेड कॉन्स्टेबल कैलास कुराडे, पोलीस नाईक दत्तात्रय मेंगाळ, पोलीस कॉन्स्टेबल अनिल कडलक आणि सूर्यबान हांडे यांनी काम पाहिलं। आरोपी ताब्यात घेतल्यानंतर लगेचच डॉक्टर देवरे यांनी मोबाईलवरून कारवाई यशस्वी झाल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक यांना कळवलं। तर जिल्हा पोलीस प्रमुखांनी तातडीने संबंधित सामाजिक कार्यकर्त्याला कळवून आभार आणि धन्यवाद मानले। या प्रकारामुळे घारगाव साकोरफाटा बोटा महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर दारूची विक्री होत असल्याचं उघड झालंय। येथे चालणाऱ्या अवैध व्यवसायावर घारगाव पोलिसांचा अंकुश नसल्यानं आजपर्यंत कोणतीच कारवाई झाली नसल्याची बाबही समोर आली आहे। न्यूज रिपोर्टर नितीन शिळके, एसएन मीडिया, संगमनेर।